माजी आमदार बच्चू कडूंकडनं अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावरती रंगाने लिहित सरकारला त्यांनी सवाल केलाय। स्वामीनाथन आयोग केव्हा लागू होणार? शेतकरी कर्जमाफी केव्हा होणार? चांदूर बाजार ते परतवाडा महामार्गावरती बच्चू कडूंनी असे सवाल रंगवलेले आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये। आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत बच्चू कडू देखील आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। प्रणय, अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी होतीये, काय आपल्याला विचारता येईल त्याबद्दल? पूर्वी माजी आमदार बच्चू कडू हे दरवर्षी अनोख्या पद्धतीने होळी साजरी करत असतात। यावर्षी त्यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चांदूर बाजार ते परतवाडा जो महामार्ग आहे त्या महामार्गाच्या रस्त्यावर जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी मांडलेले आहे। स्वतः बच्चू कडू यांनी ते स्वतः हाताने लिहिले। स्वामीनाथन आयोग केव्हा लागू होणार? शेतकरी कर्जमाफी जी सरकारने जाहीर केलेली होती ती अद्यापर्यंत झालेली नाही, परंतु बच्चू कडूंनी या ठिकाणी लाडू सुद्धा वाटलेली की कर्जमाफी होणार, परंतु केव्हा होणार हे त्यांनी सांगितलेले नाही। आपल्यासोबत बच्चू कडू, तुम्ही दरवर्षी होळी वेगळी साजरी करतात, आज काय केलं तुम्ही? खरं तर शेतकऱ्याचा सगळा बेरंग झालेला आहे। घोषणा दिली होती, घोषणा केली होती का आम्ही कर्जमाफी करणार, आणि मग त्या लाडूची वाट पाहतोय। म्हणून आज आम्ही लाडूची आठवण करून देवेंद्रजीला खास करून सांगतोय का आपण दिलेला शब्द कधी पूर्ण करणार। प्रभू रामचंद्राचं वचन आहे, तुम्हाला शपथ आहे का आपण जो काही शब्द दिलेला होता तो तातडीनं पूर्ण केला पाहिजे। आणि मग त्याच्यासाठी या वर्षीची होळी 5 किलोमीटरचा हा रस्ता रंगवून आम्ही ती मागणी सरकारसमोर ठेवणार आहोत। एकतर सोयाबीनले भाव नाही, कापसाले नाही, तुरीला भाव नाही, धानाले भाव नाही, आणि ज्या भावाची शिफारस राज्य सरकारनं केली ते भावसुद्धा केंद्र सरकारनं जाहीर केले नाही। म्हणजे रंगपंचमी फक्त नेत्यांची चांगली किंवा अधिकाऱ्यांची चांगली झालेली आहे। शेतकरी शेतमजूर मात्र बेरंगी झालेला आहे, आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त वाचवावं आणि दिलेला शब्द फडणवीस साहेब तुम्ही पूर्ण करावा, अशा प्रकारचा याच्यासाठी आम्ही ही रंगपंचमी वेगळ्या पद्धतीनं करत आहोत। पूर्वी आपण बघितले सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडूने हे अनोखं आंदोलनच आज होळीच्या निमित्तानं केलेलं आहे। पूर्वी खरे अतिशय अनोखं आंदोलन आहे। धन्यवाद प्रणय, आपण आमच्याशी संवाद साधलात आणि त्याचबरोबर बच्चू कडूंशी संवाद साधलात त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।